एक शर्मेची बाब आहे, कारण हिंदूंना हा देश हिंदूंचा आहे आणि या हिंदूंना आपल्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरावं लागतं आणि मूठभर हिंदू आमचे या रस्त्यावर उतरतात, बाकीचे गांडोची अवलाद घरात बसलेले, जेव्हा घरात शिरेल त्यावेळेस जाग येते. आम्ही या ठिकाणी 3-4 जण आहेत, या ठिकाणी आम्ही म्हणजे हिंदुत्व कधीपासून करतो याला साक्षीदार असेल, बबलू धुमाळ असेल, नितीन नायकवडी असेल, मी असेल, इथून प्रतापगडाच्या पायथ्याशी जाऊन आम्ही मशीद पाडलेली आहे. या ठिकाणी दोन्ही प्रशासन इथं या चौकात हजर आहेत. माझी हात जोडून विनंती आहे, आजच्या आज संध्याकाळपर्यंत पोलीस स्टेशनला PI साहेबांना विनंती आहे का हे खोटे गुन्हे जर 4 वाजेपर्यंत मागे घेतले नाही याच्या पुढची जबाबदारी तुमची. महसूलला एक आवाहन करतो, महसूल याच्यामध्ये तुमचं सगळं हात मिळवणे आहे आज आम्हाला संशय वाटतो. 4 दिवसामध्ये मस्जिद तुम्ही पाडली नाही किंवा काही जर केलं नाही तर तुमचं ते चर्च जर तुम्ही जर पाडलं नाही तर याद राखा तुम्हाला काही खुर्ची बसून देणार नाही. जे काय उठतायचे ते उठता. हा हिंदू आहे, आम्ही गांडोची अवलाद नाहीये. ज्यावेळेस आमच्या घरात येतं त्यावेळेस आम्हाला कळालंय म्हणून रस्त्यावर उतरलोय. प्रशासनाने याची दखल घ्या. मोर्चा होतात जातात हे चालणार नाही. कोण कुठला धर्म हा भारताचा धर्म नाहीये, हा आलेला इंग्लंडवरून धर्म आलेला आहे आणि त्या धर्माच्या लोकांना जर तुम्ही संरक्षण देत असाल, आमच्या लोकांनी त्या ग्रामपंचायती वारंवार महसूलला पत्र दिले काही अनाधिकृत आहे सर्वे नंबर, तरी तुम्ही जागे झाले नाही. साहेब तुमचे आमचे संबंध चांगले, याच्यामध्ये तरी पाडू नका. आणि जसं आमच्या सूर्यवंशीने सांगितलं का आम्ही पुढे होऊ, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता आहे. याद राखा उद्यापासून जरी फादर फुदर त्यांच्या बाया फिया जर रस्त्यावर जर दिसल्या पुढे लोकांना धर्म परिवर्तन करताना तर यांचे हातपाय सुद्धा तोडले जातील. याची जबाबदारी प्रशासनाची आहे. बाकीचे नव्हत्या चोऱ्या माऱ्या काय होत असतील त्याच्याकडे लक्ष देऊ नका, पण हा विषय गहन आहे. याद राखा आता कसोटी तुमची आहे आणि इथून चौकातून आव्हान करतो, 2 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही आम्हाला अहवाल द्या. आज तुम्ही जे काय करणार असाल तुम्ही 4 वाजेपर्यंत या पोरांचे जर गुन्हे मागे जर घेतले नाही 5 वाजता आमचा सुरू होईल, घड्याळ आमचं चालू होईल. याला जबाबदार तुम्ही असाल. 4 दिवसात महसूलनी जर काही त्याच्या बाबतीत केलं नाही ते पडल, त्याच्यामध्ये कोण मरल कोण काय याची पर्वा करणार नाही. इथून 400 किलोमीटर प्रतापगडाच्या पायथ्याशी जाऊ शकतो, 2 किलोमीटर आम्ही जाऊ शकतो. हे ध्यानात ठेवा. काय असेल ते सांगा. आमच्या आया बहिणी इथं रस्त्यावर बसल्या, आम्हाला आमची किंमत आहे. आमच्या आया बहिणीला जर रस्त्यावर उतरायची वेळ येत असेल तर आम्ही त्यांचे पोटचे पोरं नाही असं आम्हाला समजतं. त्यांनी जन्म द्यायचा, त्यांच्या पोरांना गुन्हे दाखल करायचे, त्यांनीच आंदोलनात यायचं, त्यांनीच प्रशासनापुढे भीक मागायची. अरे तुम्ही प्रशासन म्हणून तुमची जबाबदारी नाही. तुम्ही कोणत्या तरी एखाद्या आईची पोरं असेल तुम्हाला थोडी तुम्हाला कळतळ येऊ द्या का हे काही घरचं सगळं सोडून इथं उभी आहे. तिला घरी आहे, तिच्या पोरांचा स्वयंपाक असेल, शेताचे कामं असतील, सगळे असतील. आज ती पोरांसाठी तळतळ करायला इथं बसलेली आहे. खोटे गुन्हे दाखल केले, चर्च उभं करायचं, त्याच्यातून लोकांना हे करायचं. कोणत्या याच्यामध्ये गेलेला फादरीचा सांगा मला कोणता उद्धार झालाय? एक सोडता कोणता इथं येणं झालेलं आहे. त्यांना दररोज कामावर जावं लागतं, दररोज हे करावं लागतं, गोष्टी कराव्या लागतात. हा तहसीलदार साहेबांना याच्यात थोडंसं हे असेल तर तहसीलदार साहेबांना या काय इथली वस्तुस्थिती करा. साहेब तुम्ही आमच्या आला पण तहसीलदारांची जबाबदारी आहे. तहसीलदारने इथे येऊन आम्हाला आता एक फार वेळ बसायची वेळ नाही. अर्ध्या तासामध्ये जर तुम्हाला जर याच्यामध्ये काही निर्णय देता येत असेल, आउटपुट देता येत असेल तर तुम्ही आता अर्ध्या तासामध्ये आम्हाला वेळ द्या, कारण भाषण मारणारे भरपूर आहेत. आणि आमचे काही जण आहे ना वेळेला येतात, जय श्रीराम जय भवानी येतात, पण आम्ही त्यातल्या अवलादी नाहीये. आम्ही कृती करू, याला जबाबदार तुम्ही सगळे प्रशासन असेल. हा शेवटचा इशारा तुम्हाला. जय